हॅलो स्टुडंट्स, बी स्कॉलर या चॅनलमध्ये आज आपण पाहणार आहोत जवाहर नवोदय विद्यालय प्रवेश परीक्षेची सराव प्रश्नपत्रिका। मी जुन्या पद्धतीचा पेपर घेतलेला आहे जेणेकरून तुमचा जास्तीत जास्त सराव होईल त्यासाठी। त्यामधील पहिला विभाग आहे मानसिक क्षमता चाचणी। त्यासाठी प्रश्न आहेत 1 ते 50। आताच्या पद्धतीनुसार नवीन 1 ते 40 प्रश्न मानसिक क्षमता चाचणीचे असणार आहेत। त्यामधील विभाग 1 पहा। 1 ते 5 प्रश्न आहेत। तिन्ही आकृत्या कोणत्या तरी बाबतीत समान असून एक आकृती निराळी आहे, म्हणजे ऑड मॅन आउट आपल्याला या ठिकाणी शोधायचं आहे। त्यामधील पहिला प्रश्न पहा। यामधील ऑड मॅन आउट आहे पर्याय क्रमांक 4। का? कारण ही जी रेष आहे त्या ठिकाणी इथं एक गोल दिसतो काळा आणि या तिन्हीमध्ये तसंच दिसतोय आपल्याला, आणि इथं मात्र काय झालेलं आहे त्यासोबत एक पांढरा गोलही आहे, त्यामुळे हे ऑड मॅन आउट आहे। पुढील प्रश्नामध्ये यामधील वेगळी आकृती आहे पर्याय क्रमांक 2। कारण ही जी रेष आहे त्या ठिकाणी सर्व ठिकाणी गोल दिसत आहे आपल्याला आणि या ठिकाणी मात्र त्रिकोण आहे त्यामुळे, आणि ह्या चौकोनाच्या दुसऱ्या टोकाला या ठिकाणी अशा प्रकारे काळा गोल आहे, इथं मात्र साधी रेष दिलेली आहे। त्यानंतर पुढील प्रश्नामध्ये वेगळी आकृती आहे पर्याय क्रमांक 1। कारण ह्या आकृतीच्या शेवटी असा आपल्याला बाण दिसतो, इथं मात्र वेगळा आहे त्यामुळे। पुढील प्रश्नामधील ऑड मॅन आउट आहे 2 पर्याय क्रमांक आहे। कारण हा जो काळा गोल आहे या काळा गोलाच्या डाव्या बाजूलाच त्रिकोण आहे, आणि प्रत्येकाच्या जर आपण निरीक्षण केलं तर इथं उजव्या बाजूला आपल्याला त्रिकोण दिसतो। या ठिकाणी उजव्या बाजूला त्रिकोण आहे, या ठिकाणी उजव्या बाजूला त्रिकोण आहे, इथं मात्र याच्या डाव्या बाजूला त्रिकोण असल्यामुळे ही ऑड मॅन आउट म्हणजेच वेगळी आकृती आहे। त्यानंतर पुढील प्रश्नामध्ये वेगळी आकृती आहे पर्याय क्रमांक 3। कारण ह्या 3 आकृत्या सारख्या आहेत, ही मात्र वेगळी आहे। मानसिक क्षमता चाचणीमधील विभाग दुसरा आहे। 6 ते 10 साठी प्रश्न दिलेले आहेत आपले। त्यामध्ये उत्तराच्या आकृतीपैकी जी आकृती तिची दिशा न बदलता प्रश्न आकृतीच्या वगळलेल्या भागात बरोबर बसेल ती आपल्याला या ठिकाणी शोधायची आहे। त्यावरील पहिला प्रश्न आहे या वगळलेल्या भागामध्ये कोणती आकृती बसू शकेल, तर पर्याय क्रमांक 3 ही आकृती योग्य बसते। त्यानंतर पुढील प्रश्नामध्ये बघा, या रिकाम्या जागामध्ये कोणती आकृती बसणार आहे, तर ती आहे पर्याय क्रमांक 2। कारण या आकृतीचे इकडे काय पाहिजे, प्रतिबिंब उलट पाहिजे। पुढील प्रश्नामध्ये या ठिकाणी पर्याय क्रमांक 3 ची आकृती बसेल। या प्रश्नामध्ये पर्याय क्रमांक 1 ची आकृती या ठिकाणी योग्य बसणार आहे। आता या ठिकाणी योग्य आकृती बसते पर्याय क्रमांक 4। विभाग 3 मध्ये सूचना दिलेल्या 11 ते 15 साठी आहेत। या ठिकाणी चौरसाचा एक भाग रेषेच्या डाव्या बाजूस दिलेला आहे आणि दुसरा भाग आपल्याला पर्यायामधून शोधायचा आहे, तो आपण आता शोधूया। प्रश्न आकृतीमध्ये पहा, याची उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 ची आकृती ही योग्य बसणार आहे, इतर आकार बसणार नाहीत। त्यानंतर पुढील प्रश्नामध्ये या ठिकाणी योग्य बसणार आहे आकार, तो म्हणजे पर्याय क्रमांक 3। प्रश्न 11 मध्ये या ठिकाणी योग्य आकार बसणार आहे, तो म्हणजे आकृती क्रमांक 1। त्यानंतर पुढील प्रश्नामध्ये या भागामध्ये योग्य बसणारी आकृती म्हणजे पर्याय क्रमांक 3। आता या ठिकाणी योग्य आकृती बसते पर्याय क्रमांक 4। त्यानंतर पुढील प्रश्नामध्ये पहा, या ठिकाणी योग्य आकृती बसणार आहे म्हणजे जेणेकरून ही आकृती पूर्ण होईल ती आहे पर्याय क्रमांक 2। त्यानंतर या प्रश्नामध्ये पहा, या ठिकाणी आकृती बसेल पर्याय क्रमांक 1। अगदी सोपा आहे, इतर ज्या आकृत्या खूपच वेगळ्या दिलेल्या आहेत। विभाग 4 मध्ये पहा, 16 ते 20 मध्ये रेषेच्या डाव्या बाजूस एक प्रश्न आकृती दिलेली आहे आणि उजव्या बाजूस जे पर्याय दिलेले आहेत त्या उत्तर आकृत्या दिलेल्या आहेत। त्यापैकी उत्तराची आकृती प्रश्नाच्या आकृतीशी जुळणारी असली पाहिजे, म्हणजे तंतोतंत जुळणारी आकृती आपल्याला शोधायची आहे। आता त्यामधील पहिला प्रश्न पहा, याच्याशी तंतोतंत जुळणारी आकृती म्हणजे पर्याय क्रमांक 4 आहे। त्यानंतर 17 प्रश्नाची तंतोतंत जुळणारी आकृती ही पर्याय क्रमांक 4च आहे। या प्रश्नामध्ये तंतोतंत जुळणारी आकृती आहे पर्याय क्रमांक 2। त्यानंतर पुढील प्रश्नामध्ये याच्याशी प्रश्न आकृतीशी जुळणारा पर्याय पर्याय क्रमांक 2 आहे। त्यानंतर या आकृतीशी जुळणारा पर्याय आहे पर्याय क्रमांक 1। विभाग 5 मध्ये 21 ते 25 मध्ये 3 प्रश्न आकृत्या दिलेल्या असून चौथ्या आकृतीसाठी प्रश्नचिन्ह दिले, म्हणजे पहिल्या 2 आकृत्यांमध्ये जसा संबंध आहे तसाच तिसऱ्या आणि आपल्याला पर्यायामधील एक आकृती शोधायची त्यामध्ये असणार आहे। त्यामधील पहिला प्रश्न पहा, आता ही आकृती दिलेली आहे ती या ठिकाणी त्यांनी फिरवलेली आहे, म्हणजे
घड्याळाच्या दिशेने ती 90 अंशामध्ये त्यांनी फिरवलेली आहे। तसंच आपल्याला यालाही फिरवायचं आहे। ही घड्याळाच्या दिशेने जर 90 अंशामध्ये फिरवली तर ते आपल्याला मिळणार आहे पर्याय क्रमांक 1 हे उत्तर मिळणार आहे। त्यानंतर पुढील प्रश्न पहा, यामध्ये या दोघांचा काय संबंध आहे ते आपण पाहूया। यामध्ये हे जर आपण बाजूची चिन्हांचा विचार केला तर आपल्याला लक्षात येते की हे चिन्ह जे आहेत फक्त त्यांची जागा अशा प्रकारे बदललेली आहे। म्हणजे हे चिन्ह इकडे म्हणजे घड्याळाच्या उलटे दिशेने काय केले आहेत ते बदलत गेलेले आहेत। तसंच आपल्याला इथं करायचं आहे, पण इथं काय केलेलं आहे त्यांनी मधल्या आकृतीमध्ये मात्र त्यांनी एक रेष वाढवलेली आहे। म्हणजे इथं षटकोन आहे तर इथं 7 बाजू दिलेले आहेत त्यांनी। आता इथं 5 आहेत म्हणजे इथं आपल्याला काय करावं लागतील 6 करावे लागतील आणि मधले जे चिन्ह आहेत त्यामधील तसेच राहणार आहेत आणि हे जे दोन बाजूचे जे चिन्ह आहेत त्यांची जागा मात्र काय करणार आहे बदलणार आहे। त्यामुळे आपला पर्याय क्रमांक 4 हे उत्तर येईल। या ठिकाणी स्वस्तिकची आकृती आहे म्हणजे इथे एक गोल वाढलेला आहे, इथे एक रेष आहे। त्यानंतर पुढील आकृतीमध्ये 2 गोल वाढलेले आहेत आणि ही एक रेष वाढली आहे। तिथं 3 गोल वाढले 3 रेष, मग आता 4 गोल वाढतील आणि ही रेष वाढेल म्हणजे स्वस्तिक पूर्ण होईल। अशा प्रकारची कोणती आकृती आहे पर्याय क्रमांक 1। आता या आकृतीचं निरीक्षण करा। हा मधला जो बाण आहे त्याची दिशा बदललेली आहे, ती इकडे गेलेली आहे म्हणजे 90 अंश घड्याळाच्या उलट्या दिशेने हा बाणाची दिशा फिरत आहे। त्यानंतर इथले आपण बाजूच्या चिन्हांकडे लक्ष देऊया। आता ही बाजूची चिन्हे मात्र घड्याळाच्या सरळ दिशेने म्हणजे घड्याळाच्या दिशेने काय करत आहेत पुढे जात आहेत। हा इथं आलेला आहे आणि गोल इथं आलेला आहे आणि त्यानंतर हा त्रिकोण इथं आलेला आहे। म्हणजे हा बाणाची दिशा घड्याळाच्या उलट्या दिशेने फिरत आहे आणि हे बाजूची चिन्ह मात्र घड्याळाच्या दिशेने फिरत आहेत। मग त्यानंतर पहा, आता हा बाण घड्याळाच्या उलट्या दिशेने म्हणल्यानंतर या दिशेला येणार आहे म्हणजे या दिशेला, आणि त्यानंतर यांची चिन्ह म्हणजे घड्याळाच्या दिशेने बदलणार आहेत म्हणजे हा चौकोन या ठिकाणी येईल आणि हा चौरस या ठिकाणी जाईल। मग अशी आकृती असणारा कोणता पर्याय आहे तर तो आहे पर्याय क्रमांक 1। पुढील प्रश्नामध्ये पहा, त्रिकोण आहे आणि एक रेष इथं दिलेली आहे। त्यानंतर चौकोन म्हणजे या आकृतीची एक बाजू वाढवलेली आहे आणि इथल्याही एक रेष वाढवलेली। त्यानंतर चौकोनानंतर पंचकोन केलेला आहे, एक रेष वाढवली। मग आता इथं षटकोन होईल आणि इथली एक रेष वाढवेल, षटकोन आणि 4 रेषा म्हणजे पर्याय क्रमांक 3 हे उत्तर बरोबर आहे। भाग 7 मध्ये पहा, पहिल्या 2 प्रश्न आकृत्यामध्ये काही संबंध आहे अशा प्रकारचा संबंध प्रश्न आकृत्या 3 व 4 मध्ये असायला पाहिजे। आता या ठिकाणी त्यावरील पहिला प्रश्न आहे, इथं यम दिलेला W म्हणजे ही काय आकृती जी आहे ही याचे पाण्याचं प्रतिबिंब आहे। तसंच याचं पाण्याचं प्रतिबिंब असणारी आकृती कोणती आहे पर्याय क्रमांक 1। या ठिकाणी पंचकोन दिलेला आहे आणि हा जो भाग आहे त्याच्यावरती बसल्यानंतर पूर्ण एक आकृती तयार होणार आहे। तशाच प्रकारची ही आकृती पूर्ण होण्यासाठी कोणती आकृती इथे लागेल असा त्यांचा संबंध दिलेला आहे। मग ही आकृती पूर्ण होण्यासाठी आपल्याला पर्याय क्रमांक 4 ची गरज आहे, म्हणून ऑप्शन 4 हे उत्तर बरोबर आहे। पुढील प्रश्नामध्ये पहा, या प्रश्नामध्ये चौकोनामध्ये त्रिकोण आहे आणि इथं त्रिकोणामध्ये चौकोन म्हणजे आतली आकृती बाहेर आणि बाहेरची आकृती आत केली आहे। तसंच आपल्याला करायचं आहे, गोल बाहेर घ्यायचा आहे आणि हा त्रिकोण आत म्हणजे असा पर्याय कोणता आहे पर्याय क्रमांक 2। त्यानंतर पुढील प्रश्नामध्ये पहा, इथं पूर्ण वर्तुळ आहे त्याचा अर्धा भाग केलेला आहे म्हणजे अर्ध वर्तुळ घेतलेला आहे। आता ह्या आकृतीचाही आपल्याला अर्धा भाग घ्यायचा आहे, तो म्हणजे 4 असेल, कारण या आकृतीचा हा भाग घेतलेला आहे त्याने डाव्या बाजूचा, म्हणून आपल्यालाही डाव्या बाजूचाच भाग घ्यावा लागेल, तो आहे पर्याय क्रमांक 4। इथंही आहे पण तो उजव्या बाजूचा आहे। चौकोन त्याच्यामध्ये चौरस दिलेला आहे आणि त्यामध्ये वर्तुळ। त्यानंतर पुढे काय झालेलं आहे, हा जो वर्तुळ आहे तो बाहेर गेलेला आहे आणि हा चौरस आत आलेला आहे। मग तसंच आपल्याला ते पुढे करायचं आहे, हा वर्तुळ काय करायचं आपल्याला मध्ये घ्यायचा आहे आणि हा चौकोन बाहेर। मग असा असणारी आकृती कोणती आहे ती आहे पर्याय क्रमांक 1। विभाग 7 मध्ये पहा, डावीकडे एक प्रश्न आकृती दिलेली आहे, मग तो जो भाग आहे तो उत्तर आकृत्यामधील एका आकृतीमध्ये लपलेला आहे, तो आपल्याला शोधायचा आहे। आता ही आकृती आपल्याला यामध्ये कोणत्या पर्यायामध्ये सापडणार आहे ती आहे पर्याय क्रमांक 1। पुढील प्रश्नामध्ये पहा, ही आकृती कोणत्या आकृतीत दडलेली आहे तर ती आपल्याला दिसते पर्याय क्रमांक 3 मध्ये या ठिकाणी। तर या प्रश्न आकृती कोणत्या आकृतीमध्ये दडलेली आहे पहा 3 मध्ये। आता पुढील प्रश्न आकृती बघा कोणत्या आकृतीमध्ये दडलेली आहे तर ती आहे पर्याय क्रमांक 1 मध्ये। इथंही दिसणार आहे पण तिचा आकार मात्र लहान आहे यापेक्षा, म्हणून। आता ही आकृती पहा कोणत्या आकृतीमध्ये दडलेली आहे, ही आकृती दडलेली आहे पर्याय क्रमांक 4 मध्ये अशा प्रकारे। विभाग 8 मध्ये पहा, प्रश्न आकृतीत दाखवल्याप्रमाणे कागदाच्या एका तुकड्याला दवडून काही ठिकाणी तो पंच केला जातो किंवा कापला जातो
तर कागदाची घडी उलगडल्यानंतर कागद कसा दिसतो हे पर्यायापैकी एक उत्तर आकृतीमध्ये असणार आहे, ते आपल्याला शोधायचं आहे. त्यामधील पहिला प्रश्न. आता याचं उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक 3 ही आकृती दिसेल. त्यानंतर पुढील प्रश्नामध्ये पहा. प्रश्न आकृती उलगडल्यानंतर आपल्याला आकृती दिसणार आहे पर्याय क्रमांक 2 ही आकृती दिसेल. आता ही प्रश्न आकृती उलगडल्यानंतर अशी दिसते, मग ती कशी दिसत असेल तर पर्याय क्रमांक 2 मधल्यासारखी असणार आहे. आणि त्यानंतर पुढील प्रश्नामध्ये पहा. ही घडी उलगडल्यानंतर आपल्याला दिसणार आहे पर्याय क्रमांक 2. आता या प्रश्नामध्ये ही घडी उलगडलेलीच दाखवलेली आहे. इथं आपल्याला ती घडी घातल्यानंतर कशी दिसेल हे प्रश्न विचारलेला आहे. विभाग 9 मध्ये पहा. खालील प्रश्नामध्ये डावीकडे एक प्रश्न आकृती दिलेली आहे आणि उजव्या बाजूला 4 पर्याय आहेत. तर प्रश्न आकृती समोर ठेवलेल्या आकृतीचं आरशातील प्रतिबिंब आपल्याला शोधायचं आहे. आता या आकृतीचं आरशातील प्रतिबिंब असणार आहे पर्याय क्रमांक 2. पुढील प्रश्नामध्ये आरशातील प्रतिमा असणाऱ्या या आकृतीची पर्याय क्रमांक 1. पुढील प्रश्नामध्ये पहा. याची आरशातील प्रतिमा आहे पर्याय क्रमांक 3. बाणांची दिशा आणि बाणांची संख्या याचं निरीक्षण करायचं आहे. या प्रश्न आकृतीची आरशातील प्रतिमा आहे पर्याय क्रमांक 2. या प्रश्न आकृतीची आरशातील प्रतिमा आहे पर्याय क्रमांक 1. त्यानंतर विभाग 10 मध्ये पहा. खाली प्रश्नामध्ये डावीकडे एक आकृती दिलेली आहे प्रश्न आकृती. त्यामध्ये काही तुकडे दिलेले आहेत. ते तुकडे जोडून तयार होणारी आकृती आपल्याला या पर्यायामधून शोधायची आहे. ही तुकडे जोडून तयार होणारी आकृती आहे पर्याय क्रमांक 2. त्यानंतर पुढील प्रश्नामध्ये पहा. या तुकड्यांना जर आपण एकत्र करून जर आकृती तयार केली तर ती आकृती तयार होणार आहे पर्याय क्रमांक 2. आता या प्रश्न आकृतीमधील तुकडे जोडल्यास तयार होणारी आकृती पर्याय क्रमांक 1. त्यानंतर पुढील प्रश्नामध्ये पहा. यापासून तयार होणारी आकृती आहे पर्याय क्रमांक 4. आता या आकृत्यापासून तयार होणारी आकृती आहे पर्याय क्रमांक 2.